नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल शारदाज कुकिंग अँड बेकिंग रेसिपीज. रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो आणि त्यातच उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत आणि गोड आंबट असं खावंसं वाटत असेल तर दहीवडा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग पचायला हलका फुलका आणि आंबट गोड तिखट अशा चवीचा दहीवडा आज आपण बनवूयात. वाटीच्या प्रमाणात 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. झाल्यानंतर 2 ग्लास पाणी घालून मूग डाळ आणि उडीद डाळ आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे. वड्यासोबत लागणारी आंबट गोड तिखट चवीची चिंचेची चटणी आपण करणार आहोत. त्यासाठी मी रात्रभर पाण्यात चिंच भिजवून ठेवणार आहे. 7 ते 8 तास डाळी भिजल्यानंतर डाळीचं भिजलेलं हे पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता डाळी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक अशी वाटून घेणार आहोत. गरज असेल तर 1 चमचाभर पाणी घालून बारीक डाळ वाटून घेऊ शकता. मिक्सरमध्ये डाळी वाटत असताना 2 ते 3 वेळा फिरवायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर मऊसूत असं तयार होईल. डाळींचं हे मिश्रण अगदी बारीक आणि मऊसूत असं वाटलेलं आहे. डाळी वाटताना खूप जास्त पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊन त्याचे वडे होणार नाहीत. आता हे मिश्रण आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपण 5 ते 7 मिनिटांसाठी फेटून घेणार आहोत. फेटून घेतल्यामुळे या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे हे मिश्रण मऊसूत आणि हलकं फुलकं असं तयार होतं आणि वडे तळल्यानंतर छान फुलून येतात. दहीवड्याचं हे बॅटर हलकं झालं की नाही हे चेक करण्यासाठी एका डब्यामध्ये पाणी घेऊन एक वडा त्यामध्ये सोडायचा आहे आणि वडा पाण्यावर तरंगला की आपलं बॅटर अगदी हलकं फुलकं तयार झालं. तयार बॅटरमध्ये इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा मी घालणार आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. सुरुवातीला 1 वडा टाकून तेलाचं टेम्परेचर प्रॉपर झाले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकी सर्व वडे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता मी बाकी सर्व वडे तळून घेत आहे. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंतच वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. वडे तळताना वडा तेलामध्ये फुटणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे. वडा तळताना मीडियम गॅसवर तो तळायचा आहे आणि एका बाजूने हलकासा कलर आला त्यानंतरच आपण वडा पलटून गोल्डन कलर येईपर्यंत तो तळून घ्यायचा आहे. वड्याचं पीठ बारीक वाटून व्यवस्थित फेटून घेतलेलं असल्यामुळे वडा तेलामध्ये टाकताच तो अगदी वर फुलून येतो. कढईमध्ये वडा तळताना कढईमध्ये बसतील एवढेच वडे आपण त्यामध्ये तळायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक वड्याला फुलण्यासाठी जागा मिळते. इथे बघू शकता अगदी गोल गरगरीत आणि आतून जाळीदार असा टम्म फुगलेला वडा आपला तयार झालेला आहे. आता आपण चिंचेच्या गोड आंबट तिखट चटणीची तयारी करूया. त्यासाठी रात्री भिजत ठेवलेली चिंच मी इथे घेतलेली आहे. भिजलेल्या चिंचेचं पाणी वेगळं करायचं आहे आणि बाकी चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. वाटलेल्या चिंचेचा पल्प काढण्यासाठी इथे एका गाळणीने पूर्ण पल्प आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि बाकी उरलेले चिंचेचा चोथा तो आपल्याला वेगळा करायचा आहे. तसेच भिजलेल्या चिंचेचं पाणी देखील आपण गाळून घेणार आहोत आणि एक प्रकारचा चिंचेचा पल्प इथे तयार करून घेतलेला आहे. आता चटणीमध्ये घालण्यासाठी इथे मी गुळाचा वापर करणार आहे आणि गूळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. चटणीसाठी चिंचेचा पूर्ण पल्प मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला पावडर किंवा काळं मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मिश्रण आपण 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित असं शिजू देणार आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर चटणीला दाटसरपणा येतो. इथे आपली गोड आंबट तिखट अशा चवीची चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आहे आणि लगेच तळलेले वडे त्यामध्ये घालायचे आहेत. 1 मिनिटभर वडे पाण्यात सोडले की लगेच आपल्याला पाणी निथळून वडे बाहेर काढून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे वडे पाणी शोषून घेतात आणि आतून वडे एकदम मऊ लुसलुशीत होतात. आता तुम्ही बघू शकता वडे एकदम नरम आणि लुसलुशीत झालेले आहेत. दही वड्यासाठी दही अगदी फ्रेश घ्यायचं आहे
आणि त्या दह्यामध्ये 1 ते 2 चमचे साखर घालून दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटलेलं दही संपूर्ण वड्यावर घातल्यानंतर त्यावरून गोड आंबट चवीची चिंचेची चटणी घालायची आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट, चाट मसाला घालून तयार झालेला आहे आपला दही वडा. आता तुम्ही आवडीप्रमाणे गार्निशिंग करू शकता. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शारदाज कुकिंग अँड बेकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.